पाहत आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी, आपलं चॅनल वन भारत सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत ठाणे विभागातील महामार्ग पोलीस, मुरबाड पोलीस स्टेशन, टोकावडे पोलीस स्टेशन, माळशेज पोलीस मदत केंद्र आणि इतर संस्थांच्या वतीने शिवळे ते मुरबाड बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीचं उद्घाटन महामार्ग डीवायएसपी कल्पना गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। उद्घाटन प्रसंगी सचिन शिरसाट, अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती मुरबाड यांनी वाहतुकीच्या सुरक्षिततेवर मार्गदर्शन केलं। यावेळी महामार्ग पोलीस निरीक्षक संतोष खानविलकर, पोलीस मदत केंद्र माळशेज प्रभारी अधिकारी अनिल विस्पुते, आरटीओ अधिकारी अहिरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते। रॅलीला समर्थ हॉटेल शिवळे येथे प्रारंभ झाला। कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात कल्पना गाडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात रस्ता सुरक्षिततेचे नियम पाळण्याचं महत्त्व स्पष्ट केलं आणि सांगितलं की नियम पाळल्यास आपण आणि आपले कुटुंब सुरक्षित राहू शकतं। तहसीलदार अभिजित देशमुख, नायब तहसीलदार शिंदे, आरटीओ अधिकारी अहिरे आणि इतर मान्यवरांनी जनतेला वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शन केलं। पोलीस हवालदार संजय घुडे यांनी गायलेले जीवन अनमोल हे भैया हे गीत आणि नंदकुमार शिंदे यांनी काढलेली रांगोळी जो चुकला नियमाला तो मुकला जीवाला हे संदेश देणारं होतं। बनाचीवाडी येथील आदिवासी बांधवांनी आपले आदिवासी नृत्य सादर केले आणि सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदकुमार शिंदे यांनी केलं तर आभार प्रदर्शन संजय घुडे यांनी केले। जय हिंद, जय महाराष्ट्र। उपस्थित मान्यवर, व्यासपीठ आणि येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी, बंधू भगिनी म्हणत नाही, खूप जुनं झाले। आजचा विषय आपला रस्ता सुरक्षा। रस्ता सुरक्षा हा तुमचा विषय आहे, कारण रस्त्यावरती तुम्ही जाणाऱ्या ज्यांना सुरक्षिततेची आवश्यकता आहे। रस्ता सुरक्षा, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये एक आठवड्यापर्यंत पूर्ण भारतामध्ये राबवलं जातं। या वर्षी तो 1 महिन्यासाठी हा कार्यक्रम चालू आहे। त्यासाठी महामार्ग सुरक्षा, लोकल पोलीस, ट्रॅफिक, आरटीओ आणि इतर सगळे शासकीय संस्था एकत्र येऊन हा कार्यक्रमाचं आम्ही आयोजन करतो। आणि यावेळेला पहिल्यांदा माळशेज मुरबाड इथे केलेलं आहे आणि याच्यामध्ये रॅली, बाईक रॅली होती। लोकांना अवेअर करायचं की तुम्ही हेल्मेट घातलं पाहिजे, बाईक चालवताना काय काय तुम्ही सुरक्षा घेतली पाहिजे, त्याच्यासाठी बाईक रॅली होती। बाईक रॅली केल्यानंतर पथनाट्य केलं, एक आदिवासी नृत्य पण मनोरंजनासाठी आयोजित केलं होतं आणि इथे नेत्रशिबिर, वैद्यकीय तपासणी। अपघातामध्ये जनरली अपघात झाल्यानंतर मृत्यू होतो असं नाही, परंतु परमनंट अपंगत्व येऊ शकतं। त्याच्यासाठी लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे। लोकांना कायद्यामध्ये तुम्हाला शिक्षा आहेत किंवा तुम्हाला फाईन आहे, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःची सुरक्षा आणि कुटुंबाची सुरक्षा कशी करावी याबद्दल जागरूकता व्हावी, यासाठी हा सगळा उहापोहा आहे आणि तो आज आम्ही सगळ्यांनी इथे ठाणे महानगर सुरक्षा, ठाणे हायवे ट्रॅफिकच्या वतीने